तो BEST प्रॉफिटेबल असायला पाहिजे आणि म्हणून आम्ही हे सगळं करतोय. हे जे त्यांनी 10 वर्ष चालू ठेवलंय इज कम्प्लिटली फॉल्स. आणि तुम्हाला बस स्टेशन्स हडप करायचे. 2-3 बस स्टेशन्स ऑलरेडी झाले आणि जो तो मेट्रो सुद्धा बांधलाय, तिकडे कित्येक ठिकाणी यू हॅव टू वॉक डाऊन 100 to 150 स्टेप्स टू रीच द स्टेशन. म्हणजे तुम्ही कुणाचा विचार करून हे असं मेट्रो बांधलाय? तुमच्याकडे युटिलिटीजसाठी इलेक्ट्रिसिटी, वॉटर, सुएज, ड्रेनेज, स्टॉर्म वॉटर ड्रेन्स ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला कुठे जागा आहे? आणि आपली मुलं खेळणार कुठे? सगळे सरकारी डिपार्टमेंट्स असे बिहेव करतायत की आम्ही लँड ओनर्स आहोत. आमची बापदादाची जमीन आहे आणि आम्ही आता ॲट धिस रेट आम्ही एनकॅश करणार आहोत. तुम्ही MTNLला मुद्दामून खड्ड्यात घातलं. BEST यू आर मेकिंग इट लॉस मेकिंग. म्हणजे दिस इज अ नाईस एक्सक्यूज टू से नाही 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 त्याच्यासाठी आम्ही मॉनिटाईज करू. इवन मिठी रिव्हर इज ॲट बँड्रा. मग ते सुद्धा क्लीन अप करायला तुमच्याकडे पैसे नाही, ते तुम्ही प्रायव्हेटाईज करून अडानींना देतात. नमस्कार, मी प्रशांत कदम. मुंबईसह राज्यामध्ये 29 महानगरपालिकांची निवडणूक चालू आहे. पण या प्रचारामध्ये खरोखरच शहरांचे जे प्रश्न आहेत ते मात्र कुठे ऐकायला मिळतायत का? जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते या संपूर्ण गदारोळामध्ये कुठेतरी हरवल्याचं दिसतं आहे. आणि म्हणूनच आज आपण जरा मुंबईबद्दल थोडीशी चर्चा करणार आहोत. कारण मुंबईचा सगळ्यात मोठा प्रश्न गेल्या काही वर्षातला जर असेल तर तो आहे मुंबईतल्या सरकारी जमिनी ज्या पद्धतीनं खाजगी विकासकांच्या घशामध्ये घातल्या जात आहेत त्याबद्दलचं आहे. याच्याबद्दल राजकीय आरोप प्रत्यारोप तर बरेच होत आहेत. एका ठराविक उद्योगपतींना टार्गेट केलं जात आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन हा पुढच्या कित्येक दशकांसाठी किती गंभीर प्रश्न बनणार आहे आणि त्याच्यातून आपण नेमकं काय गमावतोय नागरिक म्हणून याची जाणीव आपल्या सगळ्या मुंबईकरांना असली पाहिजे. म्हणून थोडीशी एक सविस्तर सखोल चर्चा आपण करणार आहोत. हा विषय नेमका समजून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार सुचेता दलाल. केवळ पत्रकारच नाहीयेत, त्या ऍक्टिव्हिस्ट पण आहेत, लेखिका आहेत. आणि तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की 1992 मध्ये हर्षद मेहताचा जो घोटाळा आहे तो उघडकीस आणण्यामध्ये त्यांची शोधपत्रकारिता जी आहे ती कारणीभूत ठरली होती. त्याचा एक नंतरचा बराचसा इतिहास आहे. सध्या त्या मनी लाईफ फाउंडेशन हे जे आर्थिक क्षेत्रातल्या पारदर्शकतेसाठी आणि एकूणच जागृतीसाठी काम करणारं फाउंडेशन आहे त्याच्या सुद्धा त्या अध्यक्ष आहेत. सुचेताजी, खूप खूप नमस्कार. आणि मुंबईची निवडणूक चालू असल्यासारखं तुम्हाला वाटतंय का? थोडंसं आपण विषयाकडे वळूच, पण त्याच्या आधी सध्या या निवडणुकीबद्दल तुम्हाला आजूबाजूला जे ऐकायला मिळतंय ते बघितल्यानंतर काय वाटतं? असं वाटतं की 4 वर्ष जेव्हा कोविडच्या नंतर सबंध लॉ आणि ऑर्डर म्हणजे नाहीशी झाली आहे. नुसती रिडेव्हलपमेंट चालली आहे सगळीकडे आणि आपले कोणीही पॉलिटिशियन्स ह्याच्यात नागरिकांच्या बाजूनी नव्हते. आयदर ट्रॅफिकसाठी किंवा रिडेव्हलपमेंट किंवा एअर, फुटपाथ जे काही बघा, पॉलिटिशियनचा रोल नव्हता. इट्स अ फॅक्ट की ह्या इलेक्शन्स 4 इयर्स डिले झालेत आणि म्हणून फक्त म्युनिसिपल कॉर्पोरेशन, IAS ऑफिसर्स आणि म्युनिसिपल ऑफिशियल्सच्या हातात होतं. बट दॅट इज नॉट अन एक्सक्यूज. हा टाइम होता हे 4 वर्ष फॉर व्हेरियस पॉलिटिकल पार्टीज टू शो की दे आर कन्सर्न्ड. ओके, आपले बीचेस बघा, रोड्स बघा. म्हणजे एकीकडे डेव्हलपमेंट चालू आहे नक्की. अटल सेतू झाला, मेट्रो कम्प्लीट झालाय, अंडरग्राऊंड मेट्रो, कोस्टल रोड झालाय. पण ज्या प्रकारे त्या सगळ्या गव्हर्नमेंट लँड्स आहेत त्या सरकार असं बसून बघताय की वी आर द लँड ओनर्स. तर सरकार आणि सरकारी संस्था ह्या लँड ओनर्स नाही आहेत. ह्यांना ही लँड अराउंड इंडिपेंडन्स और इवन बिफोर ऑलमोस्ट फुकट दिलेली होती. आणि जिथे प्रायव्हेट इंडस्ट्री किंवा इवन प्रायव्हेट बिझनेस एखादी जागा घेते, त्यांना जितकी लागते तितकीच जागा त्यांना विकत घ्यायला लागते कमर्शियल रेट्स. पण तुम्ही जे काही PSU बघा, इवन म्हणजे गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स, पोस्टल डिपार्टमेंट असू दे किंवा एअर इंडिया, जेव्हा एअर इंडिया व सरकारी, किंवा मुंबई पोर्ट ट्रस्ट लँड, ह्यांना इतक्या जागा दिलेल्या आहेत आणि ते आता असे बिहेव करतायत की ते लँड ओनर्स आहेत आणि ते सगळे प्रायव्हेट बिल्डर्सना देऊन रिडेव्हलप करतायत. आणि सगळ्या पॉलिटिकल पार्टीज त्यांचा सोर्स ऑफ फंड आहे डेव्हलपमेंट आणि बिल्डिंग. म्हणून सगळ्या पॉलिटिकल पार्टीज आर प्रो टेकिंग अवे दिस लँड. आणि म्हणून नागरिकांसाठी काहीच झालेलं नाहीये गेल्या 4 वर्षात. आणि मला वाटतं कोविड असा टर्निंग पॉइंट होता जे
वन्स इन अ लाईफ टाइम जो होतो की आपल्याला सगळ्यांना घरात बसायला लागलं आणि वी जस्ट कुडंट मूव्ह आउट. म्हणजे मेंटली इट जे काय म्हणजे गेल्या 100 इयर्समध्ये घडलं नव्हतं ते झालं आणि त्याच्यानंतर असं लोकांना वाटायला लागलं की आम्ही काही करू, लोकांनी ऐकायचं किंवा ॲट द मोस्ट प्लेट्स वाजवायच्या आणि हं, आम्ही हं. सांगतो ते करायचं. आय थिंक इनफ इज इनफ आणि आपल्याला जरा ॲज सिटिझन्स वी हॅव टू रेज अ व्हॉइस. ओके. अ, पण आता जेव्हा बेस्टचा मुद्दा आपण म्हणतोय म्हणजे बेस्टच्या डेपोंची जागा जी आहे ती सरकार घेत आहे बऱ्याच ठिकाणी. तर एकीकडे मेट्रोचं विकास जो आहे तो कसा झालेला आहे. आम्ही मेट्रो आणतो आहे याच्याबद्दलचा प्रचार केला जातो. बेस्टबद्दल हे सांगितलं जातंय, की बेस्ट कशी तोट्यात आहे आणि ती जर फायद्यात आणायची असेल तर आम्हाला या गोष्टी कराव्या लागतील वगैरे, वगैरे. म्हणजे मुंबईतल्या अ, बऱ्याच बेस्टचे रूट सुद्धा कमी झालेले आहेत. अनेक ठिकाणी लोक मागणी करतायत, की या रूटवरची बस आमच्यासाठी खूप सोयीस्कर होती आणि ती आता आम्हाला बंद करण्यात आलेली आहे. एकीकडे तुम्ही प्रवाशांसाठी त्या गोष्टी करत नाहीये आणि दुसरीकडे जमिनी मात्र विकण्यासाठी खूप तातडीनं तयार होत आहेत. तर हा जो एक पॅटर्न आहे, तो नेमका काय आहे थोडंसं नीट आम्हाला सांगा? म्हणजे हे आहे ॲब्सोल्यूट खोटारडेपणा. ओके. कारण आपण बी-एस-टी बघूया, पण लेट्स लूक ॲट द लार्जर कॉन्टेक्स्ट की हं. अ, हा बी-एस-टीचा प्रश्न फक्त बी-एस-टीचा प्रश्न नाहीये. अ, फक्त बी-एस-टीच्या जागा विकायला निघाले नाहीयेत. बी-एम-सीचा अस्फाल्ट प्लांट आहे वर्लीला, वर्ली डेअरी आहे, बॉम्बे हो. पोर्ट ट्रस्टची लँड आहे. इव्हन मी ऐकलंय की पोस्ट एंड टेलिग्राफच्या क्वार्टर्सची जागा जी चिकार जागा आहे त्यांच्याकडे सगळं काही मॉनिटाईज करायचंय त्यांना आणि रोड कन्स्ट्रक्शन, कॉन्क्रिटेड रोड्स तोडून ते परत बनवायचे एका वर्षाच्या आत. ह्या तुम्ही एक्झाम्पल्स चिकार बघितले असतील. ह्याच्यासाठी पैसे आहेत आणि फक्त पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी ह्या सरकारकडे पैसे नाही आहेत. हे इट इज इम्पॉसिबल टू बिलीव्ह. दॅट इज वन. दुसरी गोष्ट की बी-एस-टी प्रॉफिटेबल असायला पाहिजे. दिस इज अ रॉंग नोशन. कारण पब्लिक हं. ट्रान्सपोर्ट आणि पब्लिक युटिलिटीज ऑल ओव्हर द वर्ल्ड सबसिडाइज्ड असतात. इनफॅक्ट बरोबर. मलेशियामध्ये देअर आर प्लेसेस तिथे इव्हन ॲज फॉरेनर्स काही बस रूट्स फ्री आहेत आणि आपण त्याच्यात फ्री ट्रॅव्हल करू शकतो इन अ एसी बस. ओके. तर सगळीकडे पब्लिक ट्रान्सपोर्ट इज सबसिडाइज्ड. तो बी-एस-टी प्रॉफिटेबल असायला पाहिजे आणि म्हणून आम्ही हे सगळं करतोय. हे जे त्यांनी 10 वर्ष चालू ठेवलंय इज कंप्लीटली फॉल्स. ओके. हं, हं, आणि हं. थर्ड आस्पेक्ट इज की मी असं म्हणत नाहीये की बी-एस-टी ॲज इट इज प्रोटेक्ट करायला हवी. आपल्याला सेगमेंटेड पब्लिक ट्रान्सपोर्ट हवाय. ओके. हं. सेगमेंटेड पब्लिक ट्रान्सपोर्टचा अर्थ काय? की काही लोकांना यू हॅव टू गिव्ह सबसिडाइज्ड ट्रान्सपोर्ट. ओके. कारण त्यांच्याकडे पैसे नसतात. ते ₹5 तिकीट जे केलेलं ते परफेक्ट होतं अँड आय विल एक्सप्लेन व्हाय. त्याच्यानंतर काही लोकं, लॉट्स ऑफ सीनियर सिटिझन्स हल्ली बॉम्बेत इतका ट्रॅफिक आहे, की लोकं घाबरतात. गाड्या घरात असून सुद्धा दे आर रिटायर्ड. त्यांना फुल टाईम ड्रायव्हर लागत नाही आणि गाडी ड्राईव्ह करायला हल्ली भीती वाटते. कारण वाटेल तसे रॉंग साइड ड्रायव्हिंगचे मुंबईत कधी नसायचं. मुंबईचा ॲडमिनिस्ट्रेशन वॉज हो. गुड आणि मुंबई ट्रॅफिक वॉज नोन फॉर इट्स डिसिप्लिन. मी पण हे दिल्लीमध्ये राहिलेलो आहे त्यामुळे तुलना मला माहिती आहे. एक्झॅक्टली. पण हे सगळं पोस्ट कोविड बदललंय. ॲक्चुअली कोविडमध्ये फर्स्ट टाईम लोकं नो सिग्नल्स आणि नो रूल्स जे सुरू झालं, ते कंटिन्यू होतंय. हल्ली ट्रॅफिक पोलीस फक्त जिथे कॅमेरा असतात तिकडे पकडतात. नाहीतर ते स्वतःचे फोन बघत बसलेले असतात. देअर इज नो ट्रॅफिक मॅनेजमेंट ॲट ऑल. देअर इज नो ट्रॅफिक रूटिंग ऑल्सो. म्हणजे ट्रॅफिक इज अ सायन्स. ते सुद्धा करत नाहीत. तर इट्स लो हँगिंग फ्रूट. तर आता मेट्रो आहे. मेट्रोचं तिकीट इज अबाउट ₹70 इफ यू वॉन्ट टू गो. देअर इज नो शॉर्ट तिकीट. तुम्ही ₹5 तिकीट बघा आणि 70 किंवा इव्हन ₹50 तिकीट बघा. इज इट अफोर्डेबल? एका जर्नीला. हं. सबसिडाइज्ड पासेस देतायत का? इन मोस्ट कंट्रीज तुम्ही जर का वीकली पास, मंथली पास घेतला तर इट्स हायली सबसिडाइज्ड. बरोबर. असं काही होत नाहीये. थर्ड, लेट्स लूक ॲट बी-एस-टी. ओके. तर तुम्हाला तो बी-एस-टी प्रॉफिटेबल हवाय. तुम्ही मुद्दामून बी-एस-टीला इग्नोर करून यू आर मेकिंग इट लॉस मेकिंग. त्यांच्या जागा तुम्ही देऊन टाकतायत फॉर ऑन लाँग लीज आणि तुम्हाला बस स्टेशन्स हडप करायचे. 2-3 बस स्टेशन्स ऑलरेडी झाले, जिथे आधी देअर वॉज अ टाईम 15 वर्षापूर्वी आम्ही सगळ्यांनी सपोर्ट केलं, की हो तुमच्याकडे जागा चिकार आहे बस स्टेशनसाठी, तर लेट अस डेव्हलप इट म्हणून. पण डेव्हलपमेंटच्या नावाने तेव्हा आयडिया काय होती, की यू विल हॅव मोर स्पेस फॉर
द बस पार्किंगसाठी आणि ॲज अ बस स्टेशन त्याचं रिपेअर मेंटेनन्स खूप काही होतं तिकडे. तर हं. त्याची जागा वाढेल आणि मग तुम्ही थोडं कमर्शियल एक्सप्लॉयटेशन कराल. असं झालंच नाहीये. ती जागा श्रिंक झाली आहे, पार्किंग स्पेस कमी झालाय आणि कमर्शियल डेव्हलपमेंट झाली आहे. आता तुम्ही BEST हॅज इलेक्ट्रिसिटी अँड ट्रान्सपोर्ट, राइट? तर जर का तुम्ही इलेक्ट्रिसिटी बिल भरलं नाही 2 महिने, तर तुम्हाला थ्रेट्स मिळतात अबाउट नॉन पेमेंट. ह्या ज्या फर्स्ट 3 डेव्हलपमेंट झाले, त्याचे सुद्धा पैसे आले नाहीयेत. हंड्रेड्स ऑफ क्रोड्स आर आउटस्टँडिंग, राइट? तर म्हणजे जे फेल्ड मॉडेल आहे तुमचं, तेच मॉडेल घेऊन तुम्ही परत डेव्हलपमेंटच्या नावाने जपानचे फोटो दाखवून हे मित्रामध्ये विच इज हो. गव्हर्नमेंट advisory बॉडी त्यांनी हं. व्हाईट पेपर केलेला. आय वॉज ऑन इट. आणि यू आर सेइंग नॉट 3 आपण सगळे बस स्टेशन मॉनिटाईज करू कारण जपानमध्ये सक्सेस आहे. अरे जपानमध्ये करप्शन सुद्धा नाहीये. जपान इज ऑल्सो अ मच मोर डेव्हलप्ड कंट्री आणि आम्ही तेव्हा सुद्धा मीटिंगमध्ये म्हणलं की 3 एक्झाम्पल्स आहेत तुमचे फेल्ड एक्झाम्पल्स. सो शो अस हाऊ दिस विल बी बेटर. तर बरोबर. विदाउट शोइंग. सो दिस इज द सेकंड पार्ट. थर्ड पार्ट इज की जे बस स्टेशन्स आहेत BESTला चिकार काही करता येईल टू इम्प्रूव्ह इट्स प्रॉफिटेबिलिटी. एक तर सायंटिफिक रूटिंग. ओके, तुम्ही आता मेट्रो बांधलाय. टू अँड फ्रॉम मेट्रो स्टेशन सगळ्यांना माहितीये लास्ट माईल कनेक्टिव्हिटी नाहीये. बरोबर. BKC मध्ये तुम्ही एका कोपऱ्यात स्टेशन खूप केलंय मोठा आणि प्रॉब्लेम आहे. लोकांना चालायला लागतं. मुंबईत 5 महिने पाऊस असतो. नॉट ह्या वर्षी 5 महिने हं, पाऊस होता आणि हं. नाहीतर प्रचंड उन्हाळा असतो आणि किंवा स्वेटिंग. तर मुंबई नीड्स दॅट लास्ट मिनिट. म्हणजे ICICI बँक किंवा बँक ऑफ बरोडा किंवा सेबीच्या ऑफिसला जायचं असलं फ्रॉम द स्टेशन, तुम्ही लोकांना चालत जायला सांगू शकत नाही. कारण इट इज नॉट पॉसिबल. पीपल आर इन अ हो. कॉर्पोरेट एन्व्हायरमेंट दे हॅव टू कम नीटली टू ऑफिस विदाउट बीइंग वेट. तर हा हं. विचार कधी कोणी करतच नाही. आम्ही एक स्टेशन केलाय. यू कॅन गो टू द एअरपोर्ट. हाऊ डू यू ड्रॅग युअर बॅग्स ह्याचा विचार केला नाहीये. आणि जो तो मेट्रो सुद्धा बांधलाय तिकडे इन कित्येक ठिकाणी यू हॅव टू वॉक डाऊन 100 to 150 स्टेप्स टू रीच द स्टेशन. हो, हो. आता तुम्ही जरा विचार करा, हे IAS ऑफिसर्स कधीही चालत नाहीत म्हणून ते विचार करत नाहीत. पण इफ यू हॅव अ पेरेंट, एनीवन अबव्ह 55, हाल्फ द पीपल हॅव नी प्रॉब्लेम्स ऑर फाइंड डिफिकल्टी. आणि खाली टू वॉक डाऊन द स्टेप्स इज मोर डिसओरिएंटिंग. हं. It's difficult to walk up, but it's difficult to walk down. हां. If you have आता एक बाई असली विथ हर 2 चिल्ड्रन, त्यांच्या शाळेच्या बॅग्स, हे सॅक वगैरे घेऊन बरोबर. आईच त्या उचलते. तर तिला शक्य आहे का 2 मुलांचे हात धरून टू वॉक डाउन करेक्ट. 100 स्टेप? म्हणजे तुम्ही कुणाचा विचार करून हे असं मेट्रो बांधलाय? तर हं, मला वाटतं हे सगळे मेट्रो स्टेशन्स हॅव टू बी रिओरिएंटेड फर्स्ट ऑफ ऑल, की प्रत्येक मॉलमध्ये जर का तुम्हाला एस्केलेटर्स अप अँड डाउन असले, तर तुम्ही हं, ब्रँड न्यू मेट्रो बांधलेत आणि तुम्हाला एस्केलेटर नाहीये खाली जायला 150 स्टेप्स. म्हणजे काय हं. विचार केलाय? काय प्लॅनिंग केलाय? तुम्हाला करता येतं का प्लॅनिंग? आणि तुम्ही बरं. सगळीकडे जगभर स्टडी टूर्स घेऊन फिरता. स्कॉलरशिप्स असतात ॲट पब्लिक एक्सपेन्स तुम्ही जाता हार्वर्ड वगैरेमध्ये. तुम्ही काहीच शिकत नाहीत. हं, ऑब्झर्व्ह हं. करत नाही. म्हणजे बरोबर. दुसरं मॉडेल आम्ही डॅव्होसमध्ये चीफ मिनिस्टर फोटो पाठवतात व्हेन ही इज गोइंग इन पब्लिक ट्रान्सपोर्ट. तिकडे आहेत का विदाऊट एस्केलेटर्स लोकांना खाली चालायला लावतात का? मग व्हेन दे इनॉग्युरेटेड इट त्यांना दिसलं नाही का त्यांना ड्रोन मधून खाली प्लॅटफॉर्मवर पोहोचवलं? हं, दिसलं नाही हं. त्यांना यू हॅव टू वॉक डाउन 100 स्टेप्स. बरोबर. I find it quite amazing. I mean, we have digressed from one thing to another, but we will come. म्हणजे हं, मी हं. काय म्हणतो की BEST can scientifically run different things to make profitable short routes, even to give last mile connectivity one. So it बरोबर. can give up long routes if necessary, stick to short mile. But let's have a public discussion. ह्याच्यावर व्हाईट पेपर असू दे. आम्ही सुद्धा बुद्धू लोक नाही आहोत. We will have ideas which can be scientifically implemented. Second हं. is bus stations without giving it to private builders. आता किती प्रायव्हेट बसेस आहेत, स्कूल बसेस आहेत, कॉन्ट्रॅक्ट बसेस आहेत कॉर्पोरेटसाठी. ह्या सगळ्या बसेसना पार्किंगची जागा नाहीये. ते सगळे फुकट रोड साइड पार्किंग करतात. वॉटर टँकर माफिया मुंबईत तुम्हाला माहिती आहे. हो. सगळे रस्त्यावर पार्क करतात. कोणीही ट्रॅफिक पोलीस त्यांना थांबवत नाही. तर तुम्ही जे पार्किंग टॉवर्स बांधताय, पण हे सगळं पार्किंग फुकट रस्त्यावर आहे ना, मग utilize bus stations, create parking there, give night parking, give subsidized parking, give monthly parking passes. म्हणजे बरोबर. चिकन काही करू शकतो आणि बस स्टेशनमध्ये यू कॅन प्रोव्हाईड सर्व्हिसेस. जर का ह्या बसेस आणि ट्रक्स रात्री तिकडे पार्क केलं, तर BEST कडे तिकडे
फॅसिलिटीज आहेत फॉर वॉटर, ऑइल, ट्रान्सपोर्ट, म्हणजे ऑल द चेक्स दॅट यू. तुम्हाला माहिती असेल की बीएसटीच्या बसेस जेव्हा रात्री पार्क होतात, सबंध रात्र त्यांचं मेंटेनन्स होतं, सो दॅट इन द मॉर्निंग दे आर रेडी टू गो. इट्स अ होल ओके. नाईट. आणि हे म्हणजे इट्स गॉन ऑन फॉर डेकेड्स. मग ही सर्व्हिस तुम्ही लोकांना ऑफर करा ॲट अ गुड हं. रेट. दॅट विल बी अ रेव्हेन्यू जनरेटर ना. तर रेव्हेन्यू जनरेशनचे चिक्कार ॲव्हेन्यूज आहेत. पण यू हॅव टू यूज युअर माइंड, यू हॅव टू आस्क पब्लिक support and feedback, and create a white paper. You can't keep doing it based on what one or two bureaucrats say, influenced by private builders. ओके. एक 2 मुद्दे आहेत. एक तर तुम्ही मगाशी उल्लेख केलात, की गेल्या 4 वर्षांच्या काळामध्ये ज्यावेळी मुंबईमध्ये प्रशासक होता, कुठलंही म्हणजे पालिकेचं सत्ता तिथं नव्हती, प्रशासकाच्या हाती कारभार होता. त्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही जो शब्द वापरताय, द ग्रेट मुंबई लँड ग्रॅब. तर हे द ग्रेटनेस जो आहे याच्यातला म्हणजे का इतक्या मोठ्या प्रमाणावरती आहे हे? हे किती भीषण आहे? याच्याबद्दल काही सांगू शकाल? तर मी काय म्हणते, तुम्ही फक्त न्यूजपेपर्स वाचा. पोर्ट ट्रस्ट लँड इज बिंग डेव्हलप. जेव्हा तिकडून त्यांना कंटेनर ट्रॅफिक हवा होता, पोर्ट ट्रस्ट म्हणलं वी वोंट अलाव अदर्स टू गो इन देअर. ही हं. सरकारी जागा आहे. ओके. आणि हे अस्फाल्ट प्लांट जो बीएमसीचा आहे ॲट वर्ली, अगदी कोर व्हेरी हाय प्राइस्ड एरियामध्ये तो विकायला निघालेत. वर्ली डेअरी विकायला निघालेत. आता आय एग्री की ह्या डेअरी वगैरेची जरूर नाहीये विदिन द सिटी. पण तुम्ही ह्या लँडचं काय करता? म्हणजे आय डोंट वॉन्ट टू टॉक अबाउट मॉनिटायझेशन. लँड ग्रॅब का म्हणतो आम्ही? की ही हं. लँड, इट इज ॲब्सोल्युटली नेसेसरी फॉर द सिटी टू सर्व्हाइव्ह अँड टू ब्रीथ. आपण दरवेळेला एक्झाम्पल काय, निरंजन हिरानंदानीज फेमस थिंग की हाँगकाँग बघा, हाँगकाँग हॅज गॉन व्हर्टिकल, Bombay has हं. gone vertical now. But when Hong Kong has gone vertical, खाली तुम्ही open spaces ठेवताय. There is gardens, there are बरोबर. walkways, there are public spaces. तर आपण काहीच ठेवलं नाहीये. आपले सगळे पेव्हमेंट्स एन्क्रोच्ड आहेत. एकूण एक जे काही प्लेग्राऊंड वगैरे होतं, तो सगळा तुम्ही यू आर टेकिंग इट अवे फॉर समथिंग ऑर द अदर. काही नाही तर सिद्धिविनायक टेम्पल इज टेकिंग अवे रोड्स. ओके. हं, तर हं, यू हं. आर टेकिंग अवे एव्हरी स्पेस अवेलेबल अँड यू आर गोइंग व्हर्टिकल. म्हणजे तुमच्याकडे युटिलिटीजसाठी इलेक्ट्रिसिटी, वॉटर, सुएज, ड्रेनेज, स्टॉर्म वॉटर ड्रेन्स, ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला कुठे जागा आहे? आणि आपली मुलं खेळणार कुठे? जिथे आपले एमएलएस किंवा कॉर्पोरेटर्स जाऊन रस्त्यावर, पेव्हमेंटवर ब्लॉक करून बेंचेस टाकतात, तिकडे भरलेली असते ती जागा. आणि आपल्याला अशा जागा हवेत, पण नॉट बाय एन्क्रोचिंग द पेव्हमेंट्स. ह्या बरोबर. ज्या जागा मिडल म्हणजे ओपन होत आहेत, बीएमसीला जर का अस्फाल्ट प्लांट नको असलं तर वंडरफुल. पण ते तुम्ही रेस्टॉरंट्सना देऊ नका. तिकडे तुम्ही हं. पब्लिक स्पेस करा, जिथे लोक जाऊन बसू शकतील, मुलं खेळू शकतील. तुम्ही विकू शकत नाही. तर ही अ, सगळे सरकारी डिपार्टमेंट्स असे बिहेव करतायत की आम्ही लँड ओनर्स आहोत. आमची बापदादाची जमीन आहे आणि आम्ही आता ॲट धिस रेट आम्ही एनकॅश करणार आहोत ॲट 1,00,000 रुपीज. वर्लीला असली तर इवन ॲट 1,00,000 रुपीज पर स्क्वेअर फूट यू कॅन एनकॅश. दिस इज रिडिक्युलस. दिस लँड बिलॉंग्स टू अस द पीपल. अँड द गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स लँड ओनर्स नाही आहेत. दे हं. आर गव्हर्नमेंट सर्वंट्स. दिस इज पब्लिक लँड. इट हॅज टू बी यूज फॉर पब्लिक बेनिफिट. आणि आम्ही असं नाही म्हणत आहोत की आम्ही सांगतो ते करा. आम्ही म्हणतोय की व्हाईट पेपर करा तुम्ही आणि बरोबर. सगळ्या लँड्स ज्या मुंबईत आहेत त्या तुम्ही मॅप करा आणि यू देन डिसाइड की काय कसली शॉर्टेज आहे. पब्लिक स्पेसेस, सीटिंग स्पेसेस, गार्डन्स, मे बी इवन सम ॲम्फी थिएटर्स, तिथे काही पब्लिक परफॉर्मन्सेस होऊ शकतात. स्पोर्ट्स प्रॅक्टिस करतायत. दादर बीचवर मी दररोज मॉर्निंग वॉकला जाते आणि तो इतका गलिच्छ घाणेरडा बीच आहे जिथे सुएज वॉटर येतं. तरी कितीतरी मुलं, यंगस्टर्स कबड्डी प्रॅक्टिस करतायत, जिम्नॅस्टिक प्रॅक्टिस करतायत, बॉक्सिंग. म्हणजे दिस इज द डेस्पिरेशन की त्या घाणीत सुद्धा दॅट इज द आणि ओनली पब्लिक स्पेस अवेलेबल. दुसरीकडे जातील कुठे? तर वी नीड मोर, वी नीड इट क्लीन आणि हं. दिस हॅज टू बी युटिलाइज्ड. आम्ही म्हणतोय की यू कांट डिसाइड. क्रिएट अ व्हाईट पेपर, create a good technical committee, get public feedback, and give a value of what is it. And it cannot be all the time monetized की गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स तुम्ही एमटीएनएल ला मुद्दामून खड्ड्यात घातलं, बीएसटी युअर मेकिंग इट लॉस मेकिंग. म्हणजे दिस इज अ नाईस एक्सक्यूज टू से नाही 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 त्याच्यासाठी आम्ही मॉनिटाईज करू.
नो, यू फाइंड अदर वेज टू मॉनिटाइज बीएसटी, सबसिडाइज इट. तुम्हाला कॉन्क्रिटिंगसाठी कॉन्स्टंटली डिग करून कॉन्क्रीट करायला, आता ब्युटिफिकेशन केलं मुंबईत, सगळीकडे लाईट लावले, त्याचे पैसे नाही उधळले त्यांनी, कुणी अकाउंट ठेवलाय, पण त्याच्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत, बीएसटी साठी नाही आहेत. बरोबर. इतकी गर्दी असते हल्ली बीएसटी बसेसमध्ये की इट इज लाईक द लोकल ट्रेन्स, आणि ह्याच्यासाठी सरकारकडे पैसे नाही आहेत. इट्स हार्ड टू बिलीव्ह अँड हार्ड टू एक्सेप्ट. आणि जमिनी विकण्यासाठी बहुधा वेगवेगळी कारणं शोधतायत, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. म्हणजे तुम्ही उदाहरणं सांगितलीत आता बरीचशी, बेस्ट काय काय नावाखाली विकते. दुसरीकडे धारावी प्रोजेक्टसाठी बरीच मोठी जमीन जी आहे ती अदानींना दिलेली आहे. त्याच्याबद्दल तर म्हणजे कॅबिनेटमध्ये त्यांच्याच मित्रपक्षाचे मंत्री म्हणत होते की इतक्या जमिनी देत चाललोय आपण वगैरे वगैरे, याच्याबद्दलच्या पण बातम्या आलेल्या होत्या. तर मुळात मुंबई, की जे शहर जिथं जागेची कमतरता खूप आहे, जागेला सोन्याचा भाव आहे, तिथं सरकारला याची व्हॅल्यू का नाहीये? आणि एक पब्लिक परसेप्शन असं बनलेलं आहे की सरकारी गोष्टीचा काही विकास करायचा म्हटलं की त्याच्यामध्ये प्रायव्हेटायझेशन असल्याशिवाय जणू काही होणारच नाहीये. तर हे पण त्याच्यामध्ये धोकादायक आहे. एक्झॅक्टली. आणि जेव्हा प्रायव्हेट इंटरेस्ट येतो तेव्हा करायला तयार असतात. आता आय हॅव बीन अ जर्नलिस्ट 40 इयर्स. तर जेव्हा बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स स्टार्ट झाला तेव्हा वी ऑल रोट अबाउट इट. आणि त्या सगळ्या प्रोजेक्ट डेव्हलपमेंटचे जे MMRDAने ब्रोशर्स बनवलेले, तेव्हा तुम्ही मिठी रिव्हरचं डिपिक्शन बघायचं. इट वॉज लाईक दिस ब्युटिफुल रिव्हर, आणि एव्हरीवन फ्रॉम दोज पॉश बिल्डिंग्स वर गोइंग टू लुक ॲट दिस लवली प्रॉमनाड अँड सी फेस. झालाय का? इट्स जस्ट अ सुएज. 2008 मध्ये when there was a deluge, तेव्हा वेकअप कॉल होता. त्याच्यानंतर सुद्धा फॉर 15 इयर्स काही झालं नाहीये. आणि आता जेव्हा अडानी इज गोइंग टू गेट दॅट लँड, जर का त्यांनी ती लँड डेव्हलप केली तर ते परत सुएज बघतील, म्हणून आता सुएज कॉन्ट्रॅक्ट सुद्धा तुम्ही अडानीना दिलाय. म्हणजे आता तुम्हाला सुचतं का दादर बीच का फिल्दी आहे? कारण मिठी रिव्हरचं पाणी थ्रू द करंट्स दादर बीचला लॅश होतं, आणि तिकडे म्हणजे मॅट्रेसेस, हेवर सॅक्स, शूज, साप वगैरे एव्हरीथिंग कम्स. आपण साधं नेट सुद्धा ज्याला म्हणतात ट्रॅश बूम, तो सुद्धा तिकडे टाकला नाही. आणि 4 वर्षापूर्वी म्हणजे युनायटेड वे म्हणून एनजीओनी ऑफर केलेली की तुम्ही करू नका, तुमच्याकडे पैसे नसले, वी विल पुट ॲटलीस्ट अ बेसिक ट्रॅश बूम. म्हणजे ऍक्च्युली क्लिनिंग, ट्रीटिंग वगैरे दूरची गोष्ट राहिली, ऍटलीस्ट पुट अ नेट टू स्टॉप दीज लार्ज थिंग्स कमिंग. हे सुद्धा केलं नाहीये. आणि आता सडनली तुम्ही तेच काम सुद्धा अडानीला देतात का? बीएमसी कडे पैसे नाही आहेत का? आणि मग तुम्ही कोस्टल रोडसाठी काय इतके पैसे दिलेत? हे सगळं साऊथ बॉम्बेत होत आहे ना. बाकी ऑल ऑफ बॉम्बे इज सेइंग की कोस्टल रोड तुम्ही साऊथ बॉम्बेत बांधला. मेट्रो फर्स्ट स्टार्टेड इन साऊथ बॉम्बे. अटल सेतू इज इन साऊथ बॉम्बे. मग वाय इज द रेस्ट ऑफ द सिटी इग्नोर्ड? आणि इवन मिठी रिव्हर इज ॲट बँड्रा. मग ते सुद्धा क्लीन अप करायला तुमच्याकडे पैसे नाही, ते तुम्ही प्रायव्हेटाईज करून अडानीना देतात. आणि तिकडे तुम्हाला कोस्टल रोडसाठी पैसे आहेत. बीएमसी हॅज कॉन्ट्रीब्युटेड ना. का? Why? What is the importance? And remember, coastal road is only for cars. I mean, yes, it benefits me. जेव्हा मी साऊथ बॉम्बेला जाते, I reach in 20 minutes, but it is heartbreaking की मी आय थिंक इन द नंबर ऑफ टाइम्स मी कोस्टल रोड वरून गेले, मी एकदा बस बघितली, वन बस. म्हणजे स्कूटर्स तर अलाउडच नाही आहेत, पण बसेस तुम्ही तिकडे डिप्लॉय करत नाहीत. म्हणजे तुम्हाला पब्लिकला काही सुविधा द्यायच्या नाही आहेत का? व्हॉट काइंड ऑफ सिटी अँड ऍडमिनिस्ट्रेशन इज दिस? आणि आपण ट्रिपल इंजिन सरकार, आणि ऑल द डिसिजन्स, आता हे लास्ट 4 years मध्ये देयर आर नो कॉर्पोरेटर्स. कुणाचे डिसिजन्स आहेत? इट्स नॉट वन IAS ऑफिसर, इट्स कमिंग फ्रॉम द चीफ मिनिस्टर्स ऑफिस. म्हणजे यू आर जस्ट ग्रॅबिंग ऑल द वेल्थ ऑफ बॉम्बे. आणि ऍक्च्युली चीफ मिनिस्टरचं काम होतं की एक मेट्रोपोलिस नाही. आता तुम्ही तिसरी मुंबई बनवतायत. तिसरी मुंबई नको, तुम्ही नागपूर डेव्हलप करा, नाशिक डेव्हलप करा. वी नीड अदर मेट्रोपोलिस. आणि आता नवीन मुंबईमध्ये एअरपोर्ट सुद्धा, जो सेकंड एअरपोर्ट, म्हणजे म्हणले दिस इज द ओनली सिटी विथ 2 एअरपोर्ट्स. पण लुक एट द क्वालिटी ऑफ द एअरपोर्ट. म्हणजे आधी सब ह्युमन, वाशीची लोक आर नॉट द सेम स्टँडर्ड ॲज मुंबईची लोक. का मुंबईसारखा एअरपोर्ट बांधला नाही तुम्ही? लास्ट मिनिट कनेक्टिव्हिटीचा का नाही विचार केला? अटल सेतू बांधला, तुम्ही सायनेजचा सुद्धा विचार केला नाहीये की ग्लोबल सायनेज. दिस काइंड ऑफ, म्हणजे आमचा व्हाईट पेपर आणि लँड ग्रॅबवर आम्ही काय म्हणतोय की तुम्ही पीस मील जेव्हा करता ना, इट्स अ फ्री फॉर ऑल फॉर यू. कारण यू डोंट हॅव टू डिस्कस एनिथिंग. मग तुम्ही एक एक जर का प्रोजेक्ट काढलात
तर यू कॅन प्रिटेंड एनिथिंग की आम्हाला दिस इज अ रिझन, मे बी BST नीड्स मनी, maybe we need something else, BMC needs to raise money, or you don't need an asphalt plant in the city. But when you take a holistic view and then you say what is the value, what do you need for different classes of people. Mumbai Tata, this side of Bandra, housing is unaffordable for most people, right? So हो. where is low cost housing? Low cost housing साठी तुम्ही जागा देणार नाही. मग asphalt plant मध्ये private developerला द्यायच्या ऐवजी why are you not building low cost housing? तर बरोबर. आम्ही म्हणतो डू अ होलिस्टिक थिंग. तुम्ही मॅप करा, व्हाईट पेपर करा, डिस्कस करा, लेट इट बी इन द पब्लिक डोमेन, टेक ऑल व्ह्यूज आणि देन गो अकॉर्डिंग टू अ प्लॅन. Somebody has to take responsibility and you have to stick to the plan without cost overruns and without all the contracts going to your friends and relatives. पण आता मुंबई शहरातल्या इतक्या जमिनी अशा पद्धतीनं जर सरकारच्या हातातनं चाललेल्या आहेत आणि सरकारच ते घालवतं आहे मुळात, तर याच्याबद्दल आता उपाय काय आहे? म्हणजे मुंबईकरांच्या हातामध्ये आता काय उरलेलं आहे? तुम्ही जी मोहीम चालवताय त्याची पुढची वाटचाल नेमकी काय असणार आहे? आणि खरोखर आपण हे सगळं रोखू शकणार आहोत का? त्याच्याबद्दलचे लीगल ऑप्शन्स आता काय आहेत? आपण जातो कोर्टात, ओके, दॅट्स द ओनली ऑप्शन. पण हल्ली लास्ट फ्यू इयर्स कोर्ट ऑर्डर्स हॅव बीन सो डिसअपॉइंटिंग आणि टेक सो लॉंग दॅट हो. कोर्ट्स आर नॉट अन ऑप्शन. मला वाटतं की पीपल हॅव टू वेक अप. आणि आता माझ्या पेटिशनला 12,500 पीपल हॅव साईन. मुंबईसारख्या सिटीमध्ये 1 crore पीपल शुड हॅव साईन्ड इट. कारण आम्ही जे प्रॉब्लेम्स तिकडे आखले ते सगळ्यांना, whether you are rich, whether you're staying on the 70th floor or you're staying in a slum in Dharavi, the problems that we have identified are for everybody. That there should have been 1 crore signatures. पण मला वाटतं when people start talking, only then politicians listen. कारण तुम्ही कितीही काही वोट चोरी वगैरे केलं तरी अल्टिमेटली जेव्हा लोक बोलायला लागतील ना, बरोबर. तेव्हा सरकार ऐकेल. आम्ही जाऊ कोर्ट, म्हणजे फॉर द सेक ऑफ इट आम्ही PIL फाईल करू, पण त्याला लागतील तारीख पे तारीख जाऊन अजून 4 वर्ष. तितके वर्षात अजून किती नाश होईल मुंबईचा, वी हॅव नो आयडिया. विल इट बी लिव्हेबल ऑर नॉट? तर पीपल हॅव टू वेक अप. आणि मला तर वाटतं की अनलेस पीपल स्टार्ट वोटिंग नोटा and say it is not about religion, it is about my life, my quality of life, my taxes, where my children play, what is the education that get, याचा विचार करायला लागले तर they will start protesting and make their voices heard. Maybe nota, if they say we are not with any political party, कारण 4 वर्षात कुठच्याही पॉलिटिकल पार्टीनी लोकांसाठी काही केलेलं नाहीये. तर बरोबर. you have to make your voice heard. That's the only option असं मला वाटतं. ओके. 74,000 कोटींचं बजेट असलेली मुंबई महानगरपालिका आहे आणि खरं तर एवढ्या बजेटमध्ये एखाद्या शहरासाठी बऱ्याच काही गोष्टी केल्या जाऊ शकतात. आता महानगरपालिकेची निवडणूक चालू असताना हे सगळे शहराचे मुद्दे, शहराचे प्रश्न याच्यापेक्षा भलत्याच गोष्टींवर चर्चा चालू आहे. तर तुम्ही आत्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना काय अपील करू इच्छिता, की या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांच्या मताचा जो अधिकार आहे, ही जी एक संधी आहे लोकांना, तर त्याच्याबद्दल त्यांनी काय विचार करावा? माझे व्ह्यू जरा रॅडिकल आहेत आणि मी हं. म्हणते की तिथपर्यंत तुम्ही नोटा पॉवरफुल करत नाही, नन ऑफ द अबाव, तिथपर्यंत काही हो. बदलणार नाही. कारण तुम्ही कुणासाठीही वोट करा, इलेक्ट झाल्यावर ते पार्टी चेंज करतात. तर ह्याला काही अर्थ नाहीये. आणि तुम्ही सगळ्यांचे मॅनिफेस्टो आणि म्हणजे जो रस्ता क्लीन करायचा, पेव्हमेंट वगैरे बोलतात, 4 वर्षात काही झालं नाहीये. त्याच्या आधी सुद्धा ऍक्च्युली हीच लोक पैसे घेऊन रोड साईडवर फूड ट्रक्स आणि काय एन्क्रोचमेंट, ऍक्च्युली सगळ्या पॉलिटिशियनचे बोर्ड आहेत. जेव्हा एन्क्रोच करतात आणि काहीतरी सीटिंग वगैरे करतात, स्वतःचे बोर्ड लावतात. म्हणजे आपल्याला माहितीये की हू इज एन्क्रोचिंग. तर ह्यांनाच तुम्ही वोट करून यू सी बरोबर. अक्रॉस पार्टीज, एकही पार्टी अशी नाहीये विच हॅज नॉट पुट इलिगल होर्डिंग्स, विच हॅज नॉट एन्क्रोच, विच हॅज नॉट टेकन मनी. तर मला वाटतं नोटा इज अ व्हेरी पॉवरफुल टूल. कारण ज्या दिवशी नोटा विल हॅव मोर वोट्स दॅन द हायेस्ट इलेक्टेड पर्सन, त्या दिवशी both the government and the constitution and the courts will have to take note of it. Maharashtra and Haryana मध्ये already Nota has some power. जर का Nota has more votes, तर the second person cannot get elected. The election will have to be called off. आणि 68 seats वर जर का कोणी people are getting elected unopposed, याचा अर्थ काय आहे? की they are all colluding ना.
इथे यू हॅव 2 शिवसेनाज, 2 एन-सी-पीज, 1 काँग्रेस, 1 आम आदमी पार्टी आणि 68 सीट्सवर तुम्हाला कॅन्डिडेट नाहीये. 1 कॅन्डिडेट. म्हणजे इट्स जस्ट कोल्युशन. मग व्हॉट इस युअर तुम्ही कुणाला वोट कराल? नन ऑफ द अबोव्ह. हं. यू हॅव वन. यू कॅन से ना, ही इज नॉट एक्सेप्टेबल टू यू. तर आपल्याला माझे व्ह्यू रॅडिकल असतील. खूप लोकं म्हणतील नोटामध्ये अजून पॉवर नाहीये. पण इट्स अ वर्क इन प्रोग्रेस. ज्या दिवशी नोटा हॅज मोर वोट्स, इट विल बिकम पॉवरफुल अँड पीपल शुड थिंक अबाउट इट कारण त्यांना दुसरा काही अल्टरनेटिव्ह नाहीये. ओके. धन्यवाद ही सगळी चर्चा केल्याबद्दल आणि खूप गंभीर विषय आहे. अ, मुंबईची सरकारी जमीन जी आहे ती अशा पद्धतीनं एका आभासी विकासाच्या नावाखाली आपल्या हातातनं म्हणजे अर्थातच ती आपली एक सरकारची आहे आणि या अर्थानं हा अतिशय महत्त्वाचा विषय होता. या सगळ्या चर्चेबद्दल खूप खूप धन्यवाद. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली? तुमच्या सूचना काही असतील, प्रतिक्रिया असतील आणि या सरकारी जमिनी पळवण्याबद्दलची इतर काही उदाहरणं तुमच्या इतर आजूबाजूच्या शहरामधली असतील त्याच्याबद्दल सुद्धा आम्हाला नक्की कळवा आणि जी पिटिशन मनी लाईफ फाउंडेशनची आहे त्याच्याबद्दलची एक कमेंट पण आम्ही नक्की टाकतो. ती पण जमल्यास नक्की साइन करा आणि या उपक्रमाला हवी ती साथ द्या. ही पेटिशन मनी लाईफ फाउंडेशनची नाहीये. मुंबईचे कन्सर्न ओके, सिटिझन्स सगळ्यांनी मिळून आणि एन-जी-ओजनी मिळून केलेली आहे. तर इट्स ओके. नॉट माईन. फक्त मी चेंज पेटिशन टाकली आहे. ही सगळ्यांची पेटिशन आहे. तर ही पिटिशन सुद्धा नक्की ज्यांना जमते त्यांनी साइन करा आणि या उपक्रमाला साथ द्या. तुर्तास धन्यवाद मॅडम या संपूर्ण चर्चेबद्दल. थँक यू. थँक यू.